नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात झाली असली तरी अनेक शेतकऱ्यांसाठी अद्याप अडथळे कायम आहेत। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात हजारो शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे। मात्र ई-KYC आधार प्रमाणीकरण, ॲग्रीस्टॅग क्रमांक तसेच वारस नोंद यासारख्या प्रक्रियामुळे मोठ्या संख्येनं पात्र शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या लाभापासून वंचित आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात योजनेसाठी 41,552 पात्र कर्ज खाती शासनाच्या ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत। यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 24,429 आणि राष्ट्रीयकृत बँकाची 12,123 कर्ज खाती आहेत। शासनाच्या पहिल्या यादीत 26,997 पात्र लाभार्थ्याचा समावेश करण्यात आला होता। त्यापैकी 18,373 शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। कोल्हापुरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 11,198 लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर 73,41,00,00,000 रुपये जमा करण्यात आले आहेत। तसेच राष्ट्रीयकृत बँकामधील 1,716 लाभार्थ्याच्या खात्यावर 15,58,00,000 रुपये वर्ग करण्यात आले आहेत। मात्र जिल्ह्यातील 8,624 पात्र लाभार्थ्याची ई-KYC प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही। यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 7,254 शेतकऱ्याचा समावेश आहे। याशिवाय 2,013 लाभार्थ्याकडे ॲग्रीस्टॅग क्रमांक नसल्याने त्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण होऊ शकलेले नाही। ॲग्रीस्टॅग क्रमांक नसलेल्या शेतकऱ्यांना जवळच्या सुविधा केंद्रात जाऊन हा क्रमांक काढून ई-KYCची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे। त्याचबरोबर जिल्ह्यातील 1,564 लाभार्थी शेतकरी मयत असल्याचे आढळून आले आहे। त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या वारसांना महसूल विभागाकडे वारस नोंद करून घ्यावी लागणार आहे। ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच संबंधित प्रकरणामध्ये पुढील कार्यवाही होण्याची शक्यता आहे। सांगली जिल्ह्यातही कर्जमाफीच्या लाभाची प्रक्रिया सुरू आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19,726 लाभार्थ्याच्या खात्यावर 132,85,00,000 रुपये तर राष्ट्रीयकृत बँकाच्या 1,999 लाभार्थ्याच्या खात्यावर 23,59,00,000 रुपये जमा करण्यात आले आहेत। सांगली जिल्ह्यातील 68,981 पात्र कर्ज खाती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत। त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 56,962 आणि राष्ट्रीयकृत बँकाची 12,019 कर्ज खाती आहेत। शासनाच्या पहिल्या यादीत 38,410 पात्र लाभार्थ्याचा समावेश होता। त्यापैकी 31,944 शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे। सांगली जिल्ह्यातील 6,418 पात्र लाभार्थ्याची ई-KYC अद्याप पूर्ण झालेली नाही। त्यापैकी 4,509 शेतकऱ्याकडे ॲग्रीस्टॅग क्रमांक नसल्याने त्यांची KYC प्रक्रिया रखडली आहे। तसेच 1,676 पात्र लाभार्थी मयत असल्याचे आढळले असून त्यांच्या वारसांना महसूल विभागाकडे वारस नोंद करून घ्यावी लागणार आहे। दरम्यान कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पुढे जाणार असली तरी कागदपत्रे आणि प्रमाणीकरणातील त्रुटी दूर करणे अत्यावश्यक ठरणार आहे। कोल्हापूर आणि सांगलीतील 15,000हून अधिक पात्र शेतकऱ्याची कर्जमाफी विविध कारणामुळे अडचणीत आली असून या शेतकऱ्यांना ई-KYC, आधार प्रमाणीकरण, ॲग्रीस्टॅग क्रमांक आणि आवश्यकतेनुसार वारस नोंद अशी प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी लागणार आहे। संबंधित प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच पुढील टप्प्यात या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।